नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, शेतकऱ्यांना खुशखबर. केंद्र सरकारकडून खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या पिकाला किती हमीभाव वाढ झालेला आहे, ए टू झेड माहिती लाईव्हमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर जाणून घेऊया हमीभाव किती वाढ झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या हमीभाव वाढीस मान्यता दिली आहे. पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणाले की धान, कापूस, बाजरी, कडधान्य आणि तेलबियाच्या हमीभावात लक्षणीय वाढ करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना ह्या वाढीचा चांगला फायदा होईल. सरकार देशभरात 2 लाख गोदामे बांधणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार गती वर्षाच्या तुलनेत कारळे प्रति क्विंटल 983 रुपये, तीळ प्रति क्विंटल 632 रुपये आणि तूर प्रति क्विंटल 550 रुपये ह्यासारख्या तेलबिया आणि कडधान्य पिकाच्या हमीभावात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. मित्रांनो, आता कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळणार आहे पाहूया. धान सामान्य 2300 रुपये, धान ग्रेड ए 2320 रुपये, ज्वारी हायब्रिडी 3371 रुपये, ज्वारी मालदंडी 3421 रुपये, बाजरी 2725 रुपये, रागी 4290 रुपये, मक्का 2225 रुपये, तूर 7750 रुपये, मूग 8682 रुपये, उडीद 7400 रुपये, भुईमूग 6783 रुपये, सूर्यफूल 7280 रुपये, सोयाबीन पिवळे 4892 रुपये, तीळ 9267 रुपये, कारळे 8717 रुपये, कापूस मध्यम धागा 7121 रुपये, कापूस लांब धागा 7521 रुपये. ह्या 14 पिकावर नवीन हमीभाव जाहीर झालेला आहे. शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा न विसरता. आणि परत माहितीसह अपडेट्ससह ह्या व्हिडिओमध्ये भेटूया. इथंच थांबतो. नवीन माहिती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.